कोपचा कोपची दुमडा दुमडी टिमका टिमका चिमके चिमकी आतल्यात घरपट्टी पाणीपट्टी घ्या देवाचं नाव सुरुवात करा रप 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 पहिला बॉल यास पहिला बॉल देवाला पहिला बॉल आला तो म्हणजे टाप टिप तिथे डॉट निर्धाव चेंडू आलेला आहे गंडिया बॉल भोंद्या बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू शेंडी फोड्या बॉल म्हणजे डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये सदू आणि मधू डॉट आला चेंडू तो करी गुदगुदू तिथे डॉट चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळलेला आहे आता स्पीड अप घ्या जास्तचा वेळ घेऊ नका संदीप पुन्हा एकदा प्रवीण पुन्हा एकदा स्ट्राईक इन मध्ये तयार आहे गोलंदाज राज बस पहिले बॉल चांगला बॉल टिकला त्याला चांगला नाव दिला दुसरे बॉल लागला लाता मारायला म्हणजे काय माहिती आहे का बारीक पोराला चांगला जेवून खांदाव घेतला तो कानात मुत्ता मग सांगतो आता कसं वाटतंय गारगार वाटतंय बरोबर वाटतंय अगदी आपण पाहताय की इथे खराब चेंडू आलेला आहे एक्स्ट्राच्या स्वरूपात संघाचं खातं खुलं झालेलं आहे षटक क्रमांक 1 सुरू आहे पहिला बॉल चांगला आला दुसरा बॉल नासका निघाला ना इलाज हात में नहीं दांडू तो क्या करेगा पांडू कोमात गया धोंडू षटकातील पुढील बॉल बस बॅट्समन बघा अशी फिल्डिंग म्हणजे 9-9-0 आणि कोंबडी धरीत फिरो बेडूक साब्या फिल्डिंग पंच रन बायचा का बाप्याचा अखंड बायचा यस बॉल टिकला बाप्याना बॉल मारायला बाप्या पण रन आली बाईची बॅट्समनचे पहा बॅटीला बॉल ठोकणं एक काम करा 5 मिरच्या लिंबू बिबू आणून त्याचा उतारा करून शंभाळा टिका चला फिल्डिंग वाल्या हो 5 मिनिटात प्रत्येक ओव्हरसाठी त्याचा फुकाट कार्यक्रम वाजायचा षटकातील पुढील चेंडू ओहो समोर समोर फटका बस खाओ पका मीठ गडी हो नीट म्हणून सांगा काय माहिती का असा कार्यक्रम म्हणजे काय सासूचं माहेर जोड्यात सासरा गुतून मेला वाड्यात तो पण कोरडा खड्यात विकेट हरेश बघा हातात काळं काळं सुसमोजे घालाय जसं काय भेंडी खुटताना कसा तरी उचलून आणलाय हरेश मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल झालेला आहे नवीन फलंदाज लांब लचक एकदम कोरा करकरीत बारीक बारीक बॉलर पण शेंडी फोडून कार्यक्रम केला नीट म्हणून सांगतो बांधावं लावली भेंडी मेवणे लावली भेंडी बॅट्समनला फोडली शेंडी ज्या देवाचं नाव यास मोठे घरचा पोकळवासा वारा शिरा बसा बसा डॉट डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघा प्रवीण होता स्ट्राईक येणू त्याने 2 बॉल खाल्लं रन आला बायचा बघून पाहत संदीप बाद झाला आणि हरेश मैदानात गेला तोही शेम कार्यक्रम झाला चला जास्तचा वेळ घेऊ नका 2 चेंडूचा खेळ बाकी आहे याची नोंद घ्या 10 क्रिक लाईव्ह ही वाहिनी करायने आपल्या समवेत जॉईन झालेली आहे आता काय सांगायचं आहे काय गाडी पळते नात करते काय यावंच लागतं नाव फाडा जाऊया ओहो याही वेळेत जबरदस्त गोलंदाजी सेम कार्यक्रम बॅट्समन बॅटीला बॉल ठोकत नाही का एक काम कर सीखो ॲप सीखो ॲपची कमाल नहीं तो जो खाएगा इमल का दाना वो सुनेगा किरीश का गाना सुनेगा किरीश का सुनेगा इथे जरूर डॉट चांगला चेंडू आलाय शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्क वरती यावेळेस हो आणि यावेळेस मात्र लाईट चुना मळ तंबाखू काकू माकू आखू तिथे आल्या धावा त्यामध्ये कार खुर्चार चौकार धावसंख्या आहे ती धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 6 नशीब 600 700 नाही 6 धावा धावफलकावरती आहेत आणि गोलंदाजी मार्क वरती आलेला आहे षटक क्रमांक 2 साठी श्याम
त्याचा आता कसा काम आल्या आल्या पहा, त्यांना 14 एकरमध्ये पायाला खुरी मारून मोजमाप घेतला. बॅट्समन जास्त वाकू नको हो का, टिचा भरल. संदूच बॅट ठोकितो. चला तोंडली ब आपल्याला आयोजन कमिटीकडनं सूचना येते की आपण वेळ वाचवा. प्रति ओव्हर मागे 5 मिनिटाचा वेळ आहे. गोलंदाज तयार. या बा या असा कसा तो सांगतो लुंगी डान्स. सांग पुंगी डान्स. व्हाईट बॉल. खराब चेंडू आलेला आहे. अगदी एक्स्ट्राची धावपलकावरती ऍड होईल. धावसंख्या धावपलकावरती 7 धावा. धावसंख्या 7. पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. खराब चेंडू श्यामचा आपला पाहायला मिळाला. पुढील चेंडू उचलून जा, अंपरला उचलून जा. काय बोलायचं आहे त्याला, कोमात घालवायची जरा. अंपर आमचा वाढलेला आहे म्हणून समजू नका का आरडून बेशूद करून. मजबूत चिकन नाही, मावऱ्याचा रस्ता खालाय मावऱ्याचा. पंच लेग बाईज यास मुक्का माराय सांगा, गुडघ्यात मुक्का माराय. झेंडूबा मानून ठेवा, अंपर सांगतो त्याच्या गुडघ्यात मुक्का माराय. लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल आले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. धावसंख्या धावफलकावरती 8. 2 बोकडे 1 पाठ. कार्यक्रम सपाट. षटकातील पुढील चेंडू बॉलर ओहो तयार. काय नाही तो बॉल हुकला का तुम्ही आरडाय कसर नका करू. पंचांना रेट आम्ही वाढवून दिला हो का. फोकळ धमक्याचा कार्यक्रम नाही तिथे. डाट बॉलिंग आहे. आम्हाला वाटलं काय खैस बीस आहे काय, तसा काहीच होणार नाही. आता ते माझे लेट करंट मारलं पण बरोबर आलेला आहे. चला बॉलर तयार. बघा टुनुक टुनटुन टुनटुनुक टुनुक 61 62 67. कार्यक्रम केला फटाफट आणि तिथे सेम कार्यक्रम झाला. जेव्हा गेलो तिथे मिळाला तो म्हणजे पापड. इथे बॅट्समॅनने मारली थापट. टुनटुन टुनटुन टुनुक 61 62 67 4. मुका गावात आमचा एकदम म्हातारा आजो, त्याचं नाव तुका. इथे जरूर अगदी आपण पाहिलेल्या 4 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळेल. पोरा सोरा उभा वारा 2 आकड्यात लागली. वाकडे तिकडे ती म्हणजे 12. गोलंदाज तयार. काय पंख्या करील. 1.5 क्विंटल बोजा तो काय उडी मारील. एक सिंगल बनलेली. बाप्पा यो फिल्डर बघा, नागालँड वरून आफ्रिकेला गेला. तोपर्यंत बॉल पण पळाला नाही. बाप्पा ग्रामसेवक इकडे होते का. बरोबर प्रमोशन करायला लागल हो का त्यांचा. आता मात्र प्रमोशन करण्याची गरज आहे त्यांची. चला धावसंख्या आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 3 धावा. 3 धावेनं धावसंख्या धावफलकावरती 15. सरळ गावामध्ये स्वस्त झालेले आहेत. वाकठी डोंबेली अर्धा किलो 15. धावसंख्या रोग बॅटोक मध्ये 15. पहा हा संदीप दादा त्याला बॅट दे चांगली. कसपट होतो बॉल, सांग कसपट होतो. फटाफट वाजाय आता. चला जाऊया. 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. बॉलर भारी आहे रे. 71 71. चला जाऊया. शेवटचे 2 चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा घ्या देवाचे नाव. टुनटुन टुनटुनुक टुनुक टुनटुन टुनटुनुक टुनुक. नाही, यो कसोटीचा प्लेयर आहे हो का. बरोबर जरा वजन. फिल्डर काय टीचा कटवा भरलाय का काय बघा त्याचा. वाकत बरं नाही. काय नाही फिल्डरला एक काम करा, मेंटॉस चॉकलेट आणा. मेंटॉस खाओ, दिमाग की बत्ती जलाओ. जाऊया आता. 3 धावा धावफलकावरती. धावसंख्या धावफलकावरती 18. फिल्डर आहो हाशी तू बघता ना मग काढ आकडाल. पळताना धन होईल. आवेल गाड्या मोकार पळती या. चला अगदी आपण पाहताय शेवटचा बॉल या षटकातील बाकी आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. चला सरळ इकडे आहे, गाव तिकडे आहे. दोन्ही मिळून झाला सरळ गाव. पुढील चेंडू. ओहो फटका यावेळेस मात्र जबरदस्त. सासू मेली खोकून जावेला 90 टाकून षटकार मारलाय वाकून तो पण रेखून.
चला जास्तचा वेळ घेऊ नका, मी सांगतो ऐका, करू नका 20-25 बायका, चुकूनही नका करू. चला जाऊया मॅचकडे. षटक क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 24. आमच्या जोडीला आहे 400, 500, 600 ते रोहित 600. अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत. भाऊ 2 वरीला तुम्ही निकाल 13 मिनिटं खाली. बघा आता तुमच्याच हातात आहे, आम्ही काय नाही. आम्ही भाड्याचा गडी आहोत, मोथराचा नवऱ्यासारखा आम्ही आहोत. चला चला यस, पार्टी आपली जोरात आहे, फॉर्मला आहे. जुना कोण वापरतो. चला चला, बॉल चोरला का भासला, चोरला काय, बस. चला जाऊया, हरकत नाहीये. राज आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये आपण राजला पाहिलं होतं, तोच राज पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्क होती, सुसाट गाडी निघाले. आउट आहे काय, तो आफ्रिकेला होता. बॉल महाराजाला दक्षिण आफ्रिकेला. पंच असा दावीत जायचं ना, गुडघ्यात माराय का काय, तसं आम्हाला गोळी द्यालं नाही तर असणी मोठी गाडी आहे बिना सायलेन्सरची, लफडा व्हायचा. गुडघ्यात माराय का, बाईचा रन आहे का बाप्याचा रन आहे. आयोजकाचा नाद करायला लागल, सायलेन्सरच नाही, खोसा वायर चालवा गाडी, इलेक्ट्रिक बाईक. 26 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक एनमध्ये फलंदाज प्रवीण तयार. षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी राज. ओहो, फटका मात्र यावेळेस घासून नाही, त्याला वाटला फुटबॉल आहे, तो त्याला वाटला म्हणजे 12/12चा बॉल आहे. यस, झाली जराशी फिल्डिंग बेडूक चाप्या झाली. तोपर्यंत पहा खालच्या आळ्याचा गडी वरच्या आळेला आला. आता धावसंख्या धावफलकावरती या 2च्या मध्यातनं 28 धावा. खरी बात आहे ना, डेनोलीवाला तुमचा 12वा खेळाडू मग काय बोलत नाही, असाच करीतो मानाचा किळापिळा सटकल हो. चला 2 धावा धावफलकावरती. आता तुम्ही घालवला आम्हाला बंदरावर. 28 धावा धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा. कन्यादान करस्मः ममः आत्मः पुराणात्म. बॉलर डोळ्याला पाणी लावा, घ्या देवाचं नाव. चला अगदी आपण पाहताय की इथे खराब चेंडू आलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज तयार होईल पुन्हा एकदा षटकातली पुढील चेंडू हाताळण्यासाठी. ओहो, यावेळेस देखील खोसऱ्या बॉल होता, मुसक्या बॉल होता, चेपून मारलाय, फिल्डर वाकून आलाय. तोपर्यंत 1 धाव आली. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल आता एका धावेनं. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. चला मला वाटतं टाइम थोडासा जास्त होतोय, त्याच्यामुळे विनंती आहे 12वा खेळाडू बघून जे बाबा. जास्त होतो ना, नाही यो पण मुक्काच आहे, त्याला बोलता करायला लागेल. नारळ आणा आणि एक कवडा कोंबडा आणा. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. नाही बॉल हुकला का तुम्ही आउटच सांगा. तो आमचा हंपर शांत आहे, पण तिकडे हंपरला डेंजर आहे का, कुयलू सारखा खाजो होतो. बिनजोड आहे, बिनजोड. अगदी आपण पाहताय की आता धावसंख्या ह्या डॉट बॉलनं स्थिरपणे आपल्याला पाहायला मिळते. 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 धावा आहेत. पुढील चेंडू यावेळेस हो, फटका चांगला आहे. शतरक्षक डीप मध्ये कुणीच नाही मला वाटतं, आणि चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार. मला जास्तही लाल नको करू, हा का आग होईल. बरोबर घरपट्टी गवसली गड्याला. चला जाऊया. यावेळेस देखील हो, फटका चांगला आहे. शतरक्षक डीप मध्ये आहे. डीजे अनिकेत ओहो, एक सिंगल घेतलेली आहे आणि एकच धाव एका धावेनं. आता धावसंख्या आहे ती आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती एका धावेनं 35 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. अगदी कर्जत तालुक्यामधील नामांकित डीजे ऑपरेटर अनिकेतला आपण नेहमी पाहत असतोय, आणि नेहमी आज नवापाडा चषकामध्ये पहा सातत्यानं क्रीडा स्पर्धा असतील त्या वेळेस नेहमी त्यांचा डीजे आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि पहा
ही त्यांची ओळख आहे डीजे अनिकेतची, की कुठल्याही प्रकारे व्यवहार न करता शब्द द्यावा आयोजकांनी आणि त्या तारखेला त्यांचा सेटअप हजर व्हावा. ही आपुलकी आहे, हा जिव्हाळा आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. चला जास्तचा वेळ घेऊ नका. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4 साठी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज जाडा जुडा गट्टा गुट्टा आडिया बांध्याचा डांगरासारखा गोल गरगरीत प्रणव तयार आहे. प्रणव आलेला आहे. भाऊ नवरदेवाच्या मामाने लवकरात लवकर नवरदेव मंडपात घेऊन येणे, लग्नाचा मुहूर्त जात चाललेला आहे. कळालं? तिथेच टाइम समजतो. इथे कॉमेंट्रीवाले आरड तुझा पैसा फुकाट, पार कॉमेंट्रीवाल्याचा धूर निघत होता तरी पण चला जास्तचा वेळ घेऊ नका. क्रिकेटचा महासंग्राम खऱ्या अर्थाने सुरू आहे. पर्व दुसरं आहे. श्री दत्तकृपा चषक नवापाडा 2026 हे दुसरं पर्व. स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आपण पाहू शकाल. पहिल्या क्रमांकाचा रोख पारितोषिक 51,000 रुपये. कैलासवासी गुरुनाथ महादेव गुडे माजी सरपंच ज्यांच्या स्मरणार्थ सन्मान्य श्री प्रवीण गुरुनाथ गुडे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेला आहे. त्याचबरोबर यावेळेस हो फटका सक्सेसफुल आलेला आहे. काय 4 आहे की 6 आहे? चौकार आहे. आणि निश्चित अगदी आपण पाहू शकाल डिझाईन कैलासवासी किरण वसंत हेगडे यांच्या स्मरणार्थ सौ सविता वसंत हेगडे सरपंच ज्यांच्या माध्यमातून चषक सौजन्य द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये रोख रक्कम. भारतीय जनता पार्टी मुरबाड तालुका अध्यक्ष मान्य श्री दीपक शांताराम पवार ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेला आहे. त्याचबरोबर अगदी आपण पाहू शकाल चषक सौजन्य कैलासवासी साळूबाई काळूराम गुडे यांच्या स्मरणार्थ सन्मान्य श्री रवींद्र काळूराम गुडे ज्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. त्यांचंही मनाच्या अंतकरणापासून आभार आहेत. त्याचबरोबर तृतीय क्रमांकासाठी 16,000 रुपये सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे. ते म्हणजे कैलासवासी सुनीता संतोष गुडे यांच्या स्मरणार्थ सन्मान्य श्री कुमार आकाश संतोष गुडे ज्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. आणि चषक सौजन्य लाभलेला आहे ते म्हणजे शिवसाई बेकरी सरळगाव ज्यांच्या माध्यमातून निखिल चक्रवर्ती त्यांचंही मनाच्या अंतकरणापासून आभार आहेत. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 16,000 रुपये सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे. गजानंद स्टील सरळगाव सन्मान्य श्री हिरामन माली यांच्या माध्यमातून त्याचबरोबर चषक सौजन्य लाभलेलं आहे. ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य श्री परेश केशव गुडे ज्यांच्या माध्यमातून त्यांचे खूप खूप आभार आहेत. त्यानंतर 5व्या क्रमांकाचं पारितोषिक गुरुनाथ जगन गुडे ज्यांच्या माध्यमातून चषक सौजन्य लाभलेलं आहे. आणि सन्मान्य श्री रमेश काळूराम लाटे ज्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लाभलेलं आहे. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर आपण पाहू शकाल ज्यांची आत्ताच उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती या स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने उपस्थित आहे. सन्मान्य श्री चेतनजी दळवी युवा उद्योजक, त्याचबरोबर उद्योजक अजित बांगर, त्याचबरोबर उद्योजक प्रसाददादा बांगर, त्याचबरोबर उद्योजक कौशल सासे, त्याचबरोबर उद्योजक सुजित बांगर, त्याचबरोबर उद्योजक शैलेश शिंगोळे. मी सगळ्या पाहुणेबरांचं समस्त ग्रामस्थ नवापाडा यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करेल आणि आपल्याला विनंती करेल की आयोजन कमिटीच्या वतीनं आपल्याला प्रेमाची विनंती केली जाते. या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तुमचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. चला जाऊया. पहा दुसऱ्या फेरीसाठी आपण ड्रॉव खुले करणार आहोत. त्याच्यासाठी विनंती असेल. पहिला सामना जिंकला जय बजरंग कोलठण जयेश टीमचं कॅप्टन. दुसरा सामना जिंकला जयगावदेव क्रिकेट संघ जुगरेवाडी टीमचे कॅप्टन. त्याचबरोबर विघ्नहर्ता मोराचा पाडा टीमचे कॅप्टन आणि जय हनुमान तोंडली अ टीमचे कॅप्टन. आपण लगेचच यायचं आहे आणि चालू असलेल्या सामन्याचे दोन्ही टीमचे 12वे प्रतिनिधी लगेच या. ज्या टीमचा कॅप्टन उपस्थित राहणार नाहीये त्या टीमची कुठल्या प्रकारे तक्रार स्वीकारली जाणार नाहीये याचीही नोंद घ्या. ज्या ज्या टीमला अनाउन्समेंट केलेले आहे, जे संघ कर्णधार संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत त्या संघ कर्णधारांना विनंती आहे की आपल्याला येणं गरजेचं राहील. जर आपण उपस्थित राहू शकले नाही तर आयोजन कमिटी जो अमूल्य वेळ आहे त्या वेळेतच खऱ्या अर्थाने ड्रॉव खुले करेल आणि मग जसा सामना येईल तसं आपल्याला खेळावा लागेल याची नोंद घ्या. काय झाला तिकडं 52 4 धावा. यास धावसंख्या धावफलकावरती 52 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल प्रणव तयार आहे. या षटकातील शेवटचा बॉल. एकच नंबर पटला कार्यक्रम त्याला काय फाट्या फोडायच्यातल्या. पहा एकंदरीत आपण पाहताय एका धावांना संघाची धावसंख्या आहे ती संपली जाईल. 4 षटकाच्या नंतर संघाची धावसंख्या 53 धावा धावफलकावरती आहेत. बरोबर 20 मिनिटाचा वेळ आपण घेतलेला आहे.
आपल्याला विनंती आहे, चला लगेचच शेवटचं षटक हाताळण्यासाठी. शेवटचं षटक हाणामारी, कुतवाकुती, रेमटा रेमटी, धोदा धोदाय, दणका दणकी, कचका कचकी, रेमटा रेमटीची ओर. या ओव्हरमध्ये आता पाहायला मिळेल कशा पद्धतीनं कार्यक्रम केला जाईल ते पाहायला मिळेल. चला नवीन गोलंदाज लगेच या गोलंदाजी मार्क वरती. ज्यानं सकाळी आणला बाजारातून 1.5 किलो मीठ, त्याचं नाव रोहित. गोलंदाजी मार्क वरती आलेला आहे षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी. चला स्पीडअप घ्या. बघ बाबा किती टाइम झाला बघ. हो चला रोहित, राम राम. पहा मानाची शिर भरल हो, जास्त वाकडा नको मान करू. जाऊया, उद्या मॅच आहे. षटक क्रमांक शेवटचा षटक आपल्याला पाहायला मिळेल. रोहित तयार आहे. बस काय सांगायचं म्हणून सांगायचं, सकाळी खाल्ल्यानं 1.5 किलो मीठ, त्याचं नाव रोहित. आले आले तो सांगतो ओम भट स्वा कन्यादान. खराब चेंडू आलेला आहे आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 54 धावा. ज्या धावफलकावरती आपण पाहताय 54 धावा धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू आता पाहायला मिळेल कशा पद्धतीने हाताळला जाईल. बस काय रे, एक जेला उंगवात, एक जेला मावळात, गावाचे गाव देवा नमण्या गोरे. रोहित व त्याला पडसोळ. लागोपाठचे 2 चेंडू खराब आलेले आहेत. लागोपाठचे 2 चेंडू वाईट आलेले आहेत. संघाची धावसंख्या 55 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 55 धावा धावफलकावरती आहेत. रोहित बाळा 56 का? बर बाबा 56 तर 56 जसं तुम्ही सांगाल तसं. सर नाही ना काय सांगत. सराज मेंढ्याव नका ना बसू. बिना लग्नाची बायको आहोत मग तुमची. चला मला माहित आहे काही पण लपडा झाला का पहिला कॉमेडी वाले बोकांडी बसता. या बसा, जाऊया. ओहो पटका हवेत आहे. शतरक्षक दूरवरनं बॉल पर्यंत धावलेला आहे. ओहो दोन 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 के हात बमुळी येत बाहेर याचा ना असं रेखल्याव. एकंदरीत जाऊया आता. 4 धावा आलेल्या आहेत. पहा देवतारी त्याला कोण मारी, बायको नाही मिळणार तुम्हाला म्हातारी. 4 चौकार. संदीप भाऊ 204 आलं ना व्याजा मुद्द्याला सकाट. नाही ते फिल्डरला तुमची क्यू काकडू झाली, लय कुतून कुतून रेखायला लागले. सांगा जाऊ दे. 4 धावसंख्या 60 धावा धावफलकावरती आहेत. याही वेळेस हो पुन्हा एकदा आडव्या बॅटना फटका सजवलेला आहे आणि याही वेळेस चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 61 62 67 धावसंख्या बनली ती म्हणजे 64. तमाशात होता का यो भाऊक होता ते. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य सरळगावचे सन्मान्य श्री सुरेशजी जयराम घुडे दादांचं शुभ आगमन झालेलं आहे. या आपलं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे व्यासपीठावरती. लागोपाठचे 2 चेंडू चौकारानं खेळून काढलेले आहेत. काय बोलायचं आहे, याला लाईन भेटली तो खोपड्यातून, त्याला कशी काय लाईन लागली. करंट लागला मला वाटत का आर्थिंग लागली. पाक तोंडलीवाल्या तुम्ही नको बाबा कांड केलाय ना डॅमच्या अंगला का काय झाला. या वेळेस डॉट बॉल आलेला आहे. रोहित कसा काय बरा वाटत ना आता, कारण 2 चौकारांवर डॉट बॉल आलेला आहे. आता षटका दिली पुढील चेंडू. बस कमाल केली जा रोहित. ये क्या हो गया, क्या क्या देखना पड़ता है, कैसे कैसे लोग रहते यार, मजबूत मारतायत तभी वाईट टाकताय. इथे हाय चेंडू खराब, चुकीचा चेंडू. तुमचा ऑपरेटर पहा संदीपजी गायल ज्यांना आपण पाहताय. ओहो आणि यावेळेस दांडी 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 गुल फलंदाज बाद होतोय. ते रात्री तुम्ही जास्त प्रवास करत जाऊ नका.
ती आहे पहा, ती म्हणजे 61 62 67 धावसंख्या बनले 65. 65 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस हो फटका चांगला आहे, शतरक्षक आहे दूरवर. काय बोलायचं असा कार्यक्रम म्हणजे बाजारात आणला बाजार, त्याला काय बाजवायचं, मांडीला झाला गचकरण, त्याला कसं खाजवायचं. हाही चेंडू सीमा पार, चौकार. मग हिरो बनवू आपण. शेवटचा बाळ बाकी आहे. आणि यावेळेस हो समोर फटका खेळलेला आहे, शतरक्षक बस. असा कार्यक्रम म्हणजे काय, काहीच मुळीच बाहेर निघणार नाही. सपाट धावसंख्या धावपलकोटी घसरगुंडी पुसरपुटी धावसंख्या धावपलकोटी जाऊन पोहोचली. या चौकाराच्या मदतीने मला वाटतं 73 आणि विजयासाठी 74 धाव्यांची गरज. ते गाडीला कोणा फुकाडा हात लायला लागले, आरडायला. शांती शांती घे. चला, मला वाटतं 73 धावा बनलेल्या आहेत, 74 धाव्यांची गरज असेल. या 74 धावा आता कशा बनवल्या जातील, कशा रोखल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मुरबाड तालुक्याचा गोड आवाज दीपीर विराडे सरांना आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूया. तुर्तास मित्रांनो मी थोडंसं थांबतोय, आपण कुठेही जाऊ नका आणि डीजेला देऊया तोपर्यंत संधी. डीजे अनिकेत. चला यानंतर ड्रॉ पण कव्हर करतोय. चला विनिंग टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे, मेन स्टेजची संपर्कात या. 5 चिठ्ठ्यांचा समावेश असेल, 2 टीमला एक एक्स्ट्रा मॅच खेळावी लागेल, 3 टीमला बाय असेल आणि तदनंतर होणाऱ्या ज्या मॅचेस आहेत त्या देखील आपण ॲज पर शेड्यूल कव्हर करतोय आणि त्या ओपन देखील करतोय. चला विनिंग टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. जय बजरंग कोलठण, जय गावदेव झुगरेवाडी, जनमन तोंडली ए आणि त्या सोबतीनं विघ्नता स्पोर्ट्स मोऱ्याचा बडा आणि ऑनगोईंग मॅचमधील विनर अशा 5 चिठ्ठ्यांचा समावेश त्या ड्रॉमध्ये असेल. हॅलो चेक. कॅप्टन्सला विनंती आपण थोडं वेट करा. ॲज पर मॅनेजमेंट कमिटी कन्फर्मेशन कॉल आपण ड्रॉ जेव्हा कव्हर करू तेव्हा पुन्हा एकदा तुम्हाला रिकॉलिंग केलं जाईल. जाऊयात मॅचच्या दिशेनं. दुसरा डाव सुरू होतोय. विजयासाठी दुसऱ्या डावात 74 धाब्याचं टार्गेट सेट झालेलं आहे. महत्त्वाची लढत, निर्णायक सामना आणि या सामन्यासाठी दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. ओपनिंग पेअर रोहित आणि त्याची सोबत प्रणव देत आहेत, तर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत प्रवीण. सामना सुरू होतोय. या उपस्थित सर्वांच्या वतीनं दोन्ही टीमला या सामन्याच्या दृष्टिकोनातून आपण देऊयात ऑल द बेस्ट. 3, 2, 1 लेट्स प्ले. मॅच होती स्टार्ट.
जसा पहिला बॉल पडेल टाइम काउंटर स्टार्ट होईल, लक्ष असू द्या. रोहित विथ रोहनी सलामी जोडी, तर गोलंदाजीसाठी प्रवीण 74 धावेचा पाठलाग सध्या निर्णायक दुसऱ्या डावात सुरू होतोय. मॅच इज ऑन. हळूहळू दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी आता वाढली आहे, त्या सर्वांचं स्वागत आहे. श्री दत्तकृपा चषकाच्या निमित्तानं उपस्थित मंचावरती आदरणीय अतिथी तुम्हाही सर्वांचं स्वागत. 10 क्रिक लाईव्ह या ऑफिशियल वाहिन्याच्या वतीने जे ऑनलाईन व्ह्यूवर सध्या आमच्यासोबत जॉईन झाले त्या सर्वांचं स्वागत आहे. एक 1,58,171 करंट सबस्क्रायबर. जर नव्यानं आपण या वाहिनीशी संलग्न झाले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर फॉरवर्ड करायला विसरू नका. मॅच इज ऑन. दुसरा डाव सुरू होतोय. 74चं टार्गेट या दोन्ही टीमला उपस्थितांच्या वतीने देऊयात ऑल द बेस्ट. गेम इज ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल जाऊन लेग स्टिकवर धडकलाय. पहिल्या बॉलवर दांडी गुल. फलंदाज बाद. शून्यावरती पहिला धक्का लागलाय टीम तोंडली क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. बाद होताना पाहायला मिळत आहेत. रोहित बॅटिंगसाठी पाहिले तर दाखल होत आहेत. अक्षय 74 धावेचा मोठा पाठलाग सुरू आहे आणि त्यातल्या त्यात पहिला सलामीवीर अगदी खातं खुलही न करता माघारी परतलेलं आहे. पार्टनरशिप आता मॅचमध्ये इम्पॉर्टंट असेल, निर्णायक असेल ती भागीदारी टीम जनमन तोंडली बी क्रिकेट संघाकरता. 74चं चेस धावून पहिल्या बॉलवर ब्रेक थ्रू दिलाय तो प्रवीणनं. सो कॉन्फिडन्स त्याचाही दुणावलाय. बॉल होतो यार. सॉफ्टहँडनं दिशा दिली आहे. एक सिंगल मिळताना दिसेल. अक्षय यांचं व्यक्तिगत खातं खुलं होते आणि त्याचबरोबर डाव सुरू होतोय. तो फलंदाजी करत असताना टीम जनमन तोंडली बी क्रिकेट संघाचा 74 धावसंख्येचा पाठलाग. पॉवर प्लेची 2 षटकं मात्र दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण असतील, निर्णायक असतील. स्ट्रायक आता रोटेट. स्ट्रायकर एंडला आघाडीसाठी सलामीवीर रोहितला आपण बघत आहोत. बॅकफुटवर गेले. ड्राईव्ह केल्या बॉल थ्रू द कव्हर्स. हवेत होता मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर बॉल पडलेला आहे. सेकंडसाठी चान्स घेतला रोहितनं आणि आता दुसरी धाव तितक्याच वेगानं पूर्ण झालेली आहे. सो या 2 धावेसोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत. 3 ऑन बोर्ड. 3 धावा सध्या स्कोर बोर्डवर. हवं तसं एलिमिनेशन नव्हतं, त्याच कारणास्तव बॉल ट्रॅव्हल झाला नाही. मात्र 2 धावा क्षेत्ररक्षकाला रोखता आल्या नाही. 2 धावेसहित धावा बनलेल्या आहेत त्या 3 ऑन बोर्ड. टाप केल्या समोर धाव हवी आहे पण स्वतः गोलंदाज बॉल अडवण्यासाठी पुढे सरसावलेत. चांगली फिल्डिंग डॉट बॉलची झाली सांगता. पहिलं षटक आतापर्यंत संत आणि शांत राहिलेलं आहे. चला आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर ड्रॉ होणार आहे. विनिंग टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. जय बजरंग कोलठण, जय गावदेव जोगरेवाडी, विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोन्याचा पाडा बी आणि त्याचबरोबर जनमन तोंडली ए. आणि ऑनगोईंग मॅचमधील विनर दोन्ही 12th मॅन. आपले लक्ष गरजेचं आहे. नो लुक स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न. अपील अँड गॉन. LBW लेग बिफोर विकेटचे शिकार. अक्षय पाचीच्या स्वरूपात माघारी परत आहेत. आणखीन एक धक्का षटकात दिलाय तो गोलंदाज प्रवीणनं. फलंदाज बाद. स्पोर्ट्स मोऱ्याचा बाडा बी. चला प्रतिनिधी किंवा संघ खंडदार उपस्थित व्हा. 3 टीमला बाय, 2 टीम मध्ये एक एक्स्ट्रा सामना आणि त्यानंतरच्या मॅचचं देखील इक्वेशन आपण ओपन करतोय. चला या सॅम जॉईंट व्हा. दोन्ही टीमचे 12th मॅन आपले लक्ष ड्रॉकडे असणं गरजेचं आहे. पारदर्शकता हा अविभाज्य घटक आहे दत्तकृपा चषकाचा. पहिल्या 2 टीममध्ये मॅच 3 टीमला बाय आणि त्या 3 टीममध्ये देखील शेड्यूल आपण कव्हर करतोय. या जो एक्स्ट्रा सामना आहे तो सामना, त्या सामन्याचा ड्रॉ पण ओपन करतोय. विजयी संघ आणि त्यांच्या विरोधात तोंडली अ हा एक्स्ट्रा सामना आणि त्यानंतरच्या
सेकंड राऊंडच्या मॅचेस त्यांचाही ड्रॉ ओपन होतोय आणि हा जो सामना आहे हा या सामन्यानंतर होणारा सामना आहे. लगेचच टॉस देखील होईल. कॅप्टन थांबायचं आहे. पण जय बजरंग कोलठण आणि त्यांच्या विरोधात जय गावदेव झुगरेवाडी. सेकंड राऊंडची पहिली मॅच तोंडली आणि चालू सामन्यातील विजेत्यामधला विनर आणि त्यांच्या विरोधात विघ्नहर्ता मोऱ्याचा बाडाबी. आजचा सेकंड राऊंडचा दुसरा सामना. ओके, ड्रॉ क्लिअर आहेत. एनी डाऊट? पुन्हा एकदा आपण संपर्क साधू शकता. चला, टॉस लगेचच कव्हर करतोय आपण. योगेशजी हरड आणि त्याचबरोबर गुरुनाथजींच्या शुभ हस्ते हा टॉस आपण कव्हर करतोय. चला, दोन्ही मान्यांना विनंती आपण जॉईन व्हा. बघा, सेकंड राऊंडचा पहिला सामना यानंतर आपण कव्हर करतोय. जय बजरंग कोलठण त्यांच्या विरोधात जय गावदेव झुगरेवाडी. त्यानंतर ऑनगोईंग मॅच मधील विनर विरुद्ध तोंडली आहे असा एक एक्स्ट्रा सामना कव्हर होणार आहे आणि त्यातील विनर मग सेकंड राऊंडच्या सेकंड मॅच मध्ये टीम विघ्नहर्ता मोऱ्याच्या पाडा बी विरुद्ध इनॅक्शन असेल असं शेड्यूल आहे ड्रॉचं. जाऊयात मॅचच्या दिशेनं. ऑनलाईन व्ह्यूवरची आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत कारण ड्रॉ इम्पॉर्टंट होता. 5 धावा दाखल बनलेल्या आहेत सोहम. टॉप एज बॉल वेत झेलची संधी विकेटकीपर जज करतोय आणि चांगला झेल संपादित. फलंदाज बाद अक्षय माघारी परत आहेत. 5ला तिसरा झटका टीम तोंडलीला. 1 मोर विकेट डाऊन. पण दोन्ही टीम विथ ऑल स्क्वॉड आपण रेडी राहा. प्रत्येक सामना 3 ओव्हरचा असेल. हार्ड लेंथ टप्पा पडल्याबरोबर बॉलला मिळालेला एक्स्ट्रा बाउन्स बॅटर आणि विकेट किपरला बीट करून गेला. जोपर्यंत कव्हर केलं जाईल शॉर्ट बॅकवर्ड स्कोरलेगच्या दरम्यान तोपर्यंत मिळेल ते एक सिंगल आणि या सिंगल सहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. 6 ऑन बोर्ड. 6 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 74 धावसंख्येच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग सूर्य किंबहुना वेगानं धावा बनणं आता अपेक्षित आहे. चॉप केल्यासमोर पण मिस टाइम. झेलची संधी आता गोलंदाज जज करतोय. कॉटन बॉलच्या स्वरूपात आणखीन एक धक्का दिलाय षटकात तो सोहमनं. 6ला चौथा फलंदाज माघारी. प्रणवच्या पारीचा अंत. कशा पद्धतीनं भारदस्त फटके त्याच्या बॅटमधून येतील. डाव तर सध्या पूर्णपणे कोलमडलाय टीम जनमान तोंडली बीचा. स्लोवर 1 फुल टॉस गॅपमध्ये पिक केलाय बॉल. फिल्डर उपस्थित झालेत. गुड फिल्डिंग. एकच धाव. सेकंडसाठी चान्स घेतला नाही दोन्ही बॅटरनं. सिंगल धावेवरच समाधानी राहावं लागेल. या सिंगल सहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. 7 ऑन बोर्ड. 7 धावा सध्या धावफलकावर. 7ला 4 फलंदाज बाद झालेले आहेत आणि 74 धावेचं मोठं टार्गेट आहे. पॉवर प्लेमध्ये हवी तशी सुरुवात आतापर्यंत आली नाही. मात्र आता फिनिश कसं असेल निशांचा हे देखील पाहायचंय. ऑन साईडला दिशा दिली आहे. गॅपमध्ये चाललाय बॉल. फिल्डर थोडे दूर आहेत. कव्हर केलाय बॉलला. मात्र एक धाव. दुसरीचा प्रयत्न नाहक केलाय ओमकारनं. मात्र गोलंदाजाचं बॅकअप थोडं खराब आलंय. त्याच कारणासह सिंगल धाव मात्र रोखता आली नाही. एंड ऑफ सेकंड ओव्हर. पॉवर प्लेची 2 षटकं संपली. धावसंख्या आपण बघत आहोत ती 8. 4 गड्यांच्या मोबदल्यात. नुकताच मंचावरती शुभागमन होते. ग्रामपंचायत सरळगावचे विद्यमान सदस्य सुरेशजी घोडे यांचं. त्यांचं देखील आपण कोऱ्यात वेलकम.
षटक तिसरं सुरू होतंय. चला टीम हडल नकोय. संदीप 11 डेहनोली, संदीप सर अँड ऑल टीम. थोडं फास्ट क्रिकेट अपेक्षित आहे. टीम जय गावदेव झुगरेवाडी, डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. टीम जय गावदेव झुगरेवाडी. बॅट फर्स्ट. चला कोलठणकर फिल्डिंगसाठी रेडी राहा आणि टीम झुगरेवाडी आपलाही ऑल स्क्वॉड रेडी ठेवा. 8 धावा स्कोरबोर्डवर. फलंदाज 4 बाद झालेले आहेत. गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत आणखीन एक यंगस्टर. मेघराज. दोन षटकात अवघ्या 8च धावा बनलेल्या आहेत. पहिला बॉल ओव्हर द बॉलर रेड समोर ड्राईव्ह केलाय. लॉंगॉनला फिल्डर उपस्थित, मिळेल ते अवघे एक सिंगल. सिंगलपेक्षा जास्त मात्र काही नसेल. आता सध्या या डावात एका धावेसाठी संघर्ष सुरू आहे. टीम जनमत तोंडली बीचा. स्कोर आपण बघत आहोत. 9 विकेट 4 पडलेले आहेत. 74चं टार्गेट आहे आणि अजूनही विजया करताय मॅचमध्ये. 65 धावेची आवश्यकता. बॉल बाकी आहेत 17. बॅटची कडा आणि आणखीन एक विकेट. 9ला आता अर्धा संघ गारद होतोय. ओमकार माघारी 5वा आदरा बसतोय. टीम जनमत वेगाने येणाऱ्या वाऱ्याच्या झोकांना पत्त्याचा बंगल्याचा डाव जसा कोसलावा तसा सध्याच्या घडीला हा बॅटिंग ऑर्डरचा क्रम कोसळताना आपण बघत आहोत. टीम जनमान तोंडली बीचा स्कोर 9. 5 फलंदाज बाद झालेले आहेत. श्याम आणि त्याच्यासोबत निशान देत आहेत. 74चं चेस डाऊन. टार्गेट मोठं आहे आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 5 मोठे फलंदाज गमावलेत ते टीम जनमान तोंडली बीनं. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न लाईन इथे पाहावे लागेल. इट इज वाईट बॉल. मिळेल ते एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. 10 ऑन बोर्ड. 10 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 64 धावेची अजूनही आवश्यकता मॅचमध्ये विजया करता. बॉल बाकी आहेत 16. स्टेप आउट झाले. समोर स्ट्रोक ऑफर केल्या मात्र मिळेल ते एक सिंगल. सिंगल डबलनं काही होणार नाही. जर गल्लीपासून दिल्लीचं अंतर तुम्हाला कापायचं आहे तर ऑटो रिक्षा 10 बसचा प्रवास करून जमणार नाही. त्यासाठी तुम्हाला हवाई मार्गाचीच निवड करावी लागेल. म्हणजे प्राप्त परिस्थितीत आता चौकार षटकार हे अत्यंत गरजेचे बनलेले आहेत. बॅकफुटवर गेल्या ऑन साईडला टॅप केला बॉल. फिल्डर मिडविकेटला थोडे दूर आहेत मात्र बॉल कव्हर करतायत. एक सिंगल आणि सिंगल सेट सध्या स्कोर आपण बघत आहोत तो 12. 12 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. हव्या त्या वेगानं हव्या त्या गतीनं धावा येत नाही. रिक्वायर्ड रन रेट आता हळूहळू वाढलाय. आस्किंग रन रेट जवळजवळ 27 धावेला टच करतोय. त्याच कारणासह आता मॅचमध्ये सध्या फ्रंट सीटवर संदीप 11 डेनोली. स्टेप आउट झाले. ड्राईव्ह केला. कव्हर्समध्ये गॅप मोठा आहे. लॉंग ऑफ ऑन एक्स्ट्रा कव्हरच्या मधून काढलाय बॉल. सुईतून जितक्या सहजतेनं धागा काढावा तितक्या सहजतेनं कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. एक आलिशान चौकार श्याम यांच्या बॅटमधून येत आहेत. या 4 धावा. बोर्डवर टोटल आणि त्यात आणखीन ऍड कराव्या लागतील का 6 प्रश्न उपस्थित झाला होता. पण 16ला 6वा फलंदाज 3 षटकांच्या बाद होतोय. 1 मोर विकेट डाऊन. श्याम माघारी.
पहिला बॉल ऑन साईडला दिशा दिली आहे, डीपमध्ये फिल्डर उपस्थित. जोपर्यंत बॅकअप केलं जायला मिळेल ते एक सिंगल धाव, आणि सिंगल धाब्यासहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 17-17. रिक्वायर्ड रन रेट आता हळूहळू 29.00 धाब्याचा जो मोठा बनलेला आहे, आणि त्याच कारणास्तव या मॅचमध्ये मात्र आता मोठ्या स्ट्रोकची नितांत आवश्यकता गरज आहे टीम जनमत तोंडली बीला. ऑन साइडला पॉवर पाकिट, फिल्डर पाहतात आणि पाहतच राहतील. निघालाय बॉल, त्यांच्या मस्तकावरती दस्तक देत अगदी प्रेक्षकानं पकडला. एका हातानं तो सुंदर झेल, मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. सध्या स्कोर बोर्डवर व्हाईट बॉल, एक एक्स्ट्रा. स्कोरमध्ये होईल ती वाढ. धावफलक आपण बघत आहोत 24-24. 50 धाब्याची अजून या मॅचमध्ये विजय करता 10 बॉल बाकी आहेत. याच आक्रमक शैलीनं बंटी यांना मात्र आक्रमण करावं लागेल, तर आणि तरचा सामना टीम तोंडलीकडे वळू शकेल. राऊंड विकेटनं आणखीन एक चांगला बॉल टाकलाय. विथ द अँगल हलकीशी हरकत करत निघालाय बॉल थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलचे झाले सांगता 9 बॉल, आणि आता विजय करता 50 धाब्याची गरज. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला बॉल. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, आणि त्यात मात्र सुभाष यशस्वी होताना पाहायला मिळतात. एक सिक्सर आला जरूर, मात्र त्यानंतर आलेले बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पुन्हा एकदा कमबॅक होत आहे. गोलंदाज सुभाष आणि त्या सोबतीनं टीम संदीप 11 डेहनोलीचं. समोर ड्राईव्ह केला बॉल, लॉंग ऑफला फिल्डर आले, ते एकच धाव आणि सिंगल सहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 25-25. 7 बॉल आता मॅचमध्ये बाकी आहेत, आणि 7 बॉलमध्ये विजय करता 49. 49 धाब्याची गरज. समोर लॉफ्ट केला बॉल, झेलची संधी, फिल्डर आलेत आणि चांगलं जजमेंट. झेल संपादित होतोय. फलंदाज बाद. 4थ्या षटकाच्या अंती 25ला 7वा धक्का आता लागलाय तो टीम जनमत तोंडली बीला. 1 मोर विकेट डाऊन. त्याच कारणास्तव पंच लगेचच विचारणा करतायत, पाणी करतायत. कॉन्क्रीट विकेट आणि तुम्ही यूज करत असलेले शूज त्यांना स्पाइक असणं गरजेचं आहे. विथ द प्लेन शूज. त्याच कारणास्तव तो बॉडी स्टान्स गमावला गोलंदाजानं. मात्र इंजुरी सिरियस नाही आहे. मॅच आपण कंटिन्यू करतोय. चला, इंजुरी जर सिरियस असेल तर बॉलर चेंज करा ऑफिशियल्स. अदरवाईज बॉलरचे शूज जरी चेंज केले तरी काय हरकत नसेल. सहा चेंडू 49 धावा समीकरण. मॅचमध्ये तर संदीप 11 डेनोलीला वर्चस्व मिळालं आहे. मात्र या सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच रेडी राहा. जय गावदेव झुगरेवाडे आणि त्या सोबतीनं जय बजरंग कोलठण. एक बिग बॅटल. आणखीन एक चांगला सामना ज्यानंतर क्रीडा रसिकांना एन्जॉय करता येईल. सेकंड राऊंडचा तो पहिला सामना आहे. पहिला बॉल चांगला अपब्रेक टाकला राईट बॅटरसाठी. टप्पा पडल्याबरोबर अगदी हातभर गिरकी घेता बॉल निघाला ते डेस्टी रक्षकाच्या दिशेनं. चांगलं बॅकअप येते. 5 बॉल आता 49 धाब्याची गरज. स्विचेडचा अटेम्प्ट, फुल टॉस, मात्र गॅपमध्ये स्ट्रोक कन्वर्ट करता आला नाही. एकच धाव. धावसंख्या धावफलकावर या सिंगलने एकूण अंकित झाले ते 26-26. 4 बॉल आता मॅचमध्ये बाकी आहेत आणि 4 बॉलमध्ये विजय करता 48.
48 धावेची आवश्यकता. अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्विंग ऑफ बॅट, डॉट बॉल. 3 बॉल आता 48 धावेची आवश्यकता. औपचारिकता फक्त या मॅचमध्ये शिल्लक आहे. यानंतर होणारा प्रत्येक सामना 3 षटकांचा असेल ही सूचना लक्षात घ्या. यॉर्कर, बॉलर्स बॅक, ड्राईव्ह, धाव हवी आहे आणि आता ते मिळेली. चला रेडी राहा दोन्ही टीम. जय बजरंग कोलठण स्क्वॉड आणि त्याचबरोबर जय गावदेव जुगरेवाडी स्क्वॉड. एका बाजूला चंदू ज्यांची जबरदस्त बॅटिंग पहिल्या सामन्यात, तर दुसऱ्या बाजूला करण ज्यानं पहिल्या मॅचमध्ये रन बनवलेले आहेत. जबरदस्त बॅटल रंगेल. बॉल हवेत, मिसराइम सोक, फिल्डर डीपमधून उपस्थित झालेत आणि झेल संपादित. सेफ हँड्स कम इन टू द ॲक्ट. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का. नवीन बॅटर राज बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. शेवटचा बॉल या मॅचची औपचारिकता फक्त शिल्लक, या सामन्याची फॉर्मॅलिटी फक्त शिल्लक. शेवटचा बॉल आलाय डॉट आणि याचबरोबर हा सामना संपलाय. या सामन्यात एकतर्फी विजयाची नोंद करत पुढील मॅचमध्ये आता येनाक्षे नसेल संघ तोंडलीच्या विरोधात, अर्थात संदीप 11 डेनोली. मॅच समरी सध्या आपल्या स्क्रीनवर, ज्याची जबरदस्त बॅटिंग, 18 चेंडू, एंडोडल, नॉट आउट, 43 धावेचं योगदान ज्यानं पहिल्या डावात दिलं. संदीप 11 डेनोलीचा तारणहार हरेश ठरला या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. ग्रामपंचायत सदस्य सरळगाव सुरेशजी गुडे यांच्या शुभ हस्ते हा सामनावीर पुरस्कार आपण देतोय हरेशला.